ते घेते. नमस्कार, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर आज आहे मंडे आणि मंडे म्हटलं की महादेवाचा दिवस आहे. सो सकाळी सकाळी 8 वाजता मी महादेवाच्या मंदिरात जाऊन आली. आता चालली घरी. तर म्हटलं चला आता आवेश काय करतोय बघतोय, कारण तो 6:30लाच उठलेला आहे. लेट्स सी काय बोलतोय पुढे. दरवाजा बंद कर बेटा. आपला दरवाजा बंद कर. हां कर बंद. काकू गेला का? काकू गेला का रे आयुष? मी थोडंसं पनीर सॉटे करते माझ्यासाठी. सो मला पनीर खायचं. तुला खायचं आहे? खायचं तुला? तर आव्यांशी त्या दिवशी खाल्लं होतं माहिती नाही, आज खात होते. तर थोडंसं पनीर जरा म्हटलं क्यूब्स जे आहेत ते ठीक करावे. हो बनवते मम्मा पनीर. पनीर बनवते मम्मा. हो तुपात बनवते. तुपात येईल का तू? तुपात बनवते ना? हो देते थांब, तुला पण पाहिजे. अहो तू असं प्रत्येक गोष्ट फेकायला लागला तर कसं होणार आहे बेटा? हां मी तुमच्याशी शेअर करणार आहे ऑफिसचं सेकंड लुक, मे बी सेकंड और थर्ड. तर चला, आज जो माझा ड्रेस असणार आहे सो तो म्हणजे हा माझ्याकडे शर्ट आहे. आता हा जो शर्ट आहे हा मी घेतला होता रिलायन्समधून. तर हा एक शर्ट आहे अँड ही माझी एक फॉर्मल आहे. सो तुम्ही जर कलर कॉम्बिनेशन्स बघितले तर इट्स व्हेरी सिमिलर. तर असेच मोनोक्रोमॅटिक कलर खूप सुंदर दिसतात. पूर्ण लुक दाखवते. सो चलो लेट्स गेट स्टार्ट. हा आहे टॉपचा असं काहीसा लुक. तर असं जर छान शर्टिंग केलं तर मस्त दिसेल. म्हणजे स्किन अशी चमकते आहे. थंडी पण वाढली आहे, त्या हिशोबाने तुम्हाला नीट टू अप्लाय मॉइश्चरायझर इज व्हेरी इम्पॉर्टंट. हायड्रेटेड. काल मी नेल पेंट लावली पण वरूनचं म्हणणं आहे की अशा नेल पेंट तुला सूट नाही करत. तुम्ही पण सांगा मला अशा नेल पेंट सूट करतात की नाही. फक्त आणि फक्त मॅट फिनिशवाल्याच यूज करत. क्या बोले भारती. स्क्रीन मला थंडी असो उन्हाळा असो पाऊस, यू नो वॉट छान वाटतं. हा मंदिरात जाऊन आली मी. त्याची कस का होईल वरून. आणि एवढ्या थंडीची नाही करू शकत लवकर आता त्याला. तर आता छान अशी ओके. असंच काळं काळच दिसते स्वतः. कपडे वगैरे खूप छान छान असतात बट समजत नाही की कसा यु नो ऑफिस वेअरनी मग कसं लुक करू काय. म्हटलं चला थोड्याशा अनुभव आहे, काम केलेलं आहे ह्याच्यामध्ये. सो त्या हिशोबाने आपण थोडंसं आपल्या फॅमिलीला थोडंसं ग्रूम करूयात. ते शर्टिंग करते करायचं की तुम्ही जेव्हा शर्ट टकिंग करतात ना ते असं दिसायला नाही पाहिजे की हे असं तसं नाही का. ते असं गडबड असते दिसते शर्टिंग केल्यानंतर. ते खूप विचित्र दिसतं. त्याच्यामुळं
केअरफुली सगळ्या गोष्टी अशा छान करायच्या. ओके. थोडे फेशियल हेअर असेल तर मी हे वापरते. ते असं इझिली असे बारीक बारीक हेअर्स ह्याच्यामध्ये येतात. मी असंच एकदा रील वगैरे बघितली, म्हटलं चला अप्लाय करून बघू, तर ते यूज करून बघू, तर मला तरी आवडलं आहे. सो पण कसं आहे, कव्हरेज पण तसं असायला पाहिजे. बट फक्त तुमच्यासाठी मी हे व्हिडिओज घेऊन येते. सो डू सपोर्ट प्लीज प्लीज. मलाही छान वाटेल, मला इन्स्पिरेशन मिळेल की यार मी जी काही मेहनत घेते ना, मला माझी फॅमिली तशीच सपोर्ट करते आहे, असं मला छान वाटेल नाही का. आपल्या फॅमिलीमध्ये जर कोणी असं पुढे चाललं असेल, आपण कसं त्याला सपोर्ट करतो, तसं चुकीचं बोलत असेल तर तसंही सांगा. एवढंच, इतना ही मांग रही हूँ आपसे, इतना है, बाकी कुछ नहीं मांग रही हूँ, बस इतना सा प्यार मांग रही हूँ. जो असं माझं कसं मराठी चॅनल आहे ना, थंडीमुळे ना थंडीमध्ये ना काळजी घ्यायला लागते. खूप हायड्रेटेड राहायला लागेल आता. आणि आज तर बऱ्यापैकी थंडी पडलेली आहे. Now it's time to say गुड. तुम्हाला नाही म्हणत आहे, माझा बाळाचं स्टोरीचं बुक आहे, गुड नाईटवालं. इट्स टाईम टू से गुड नाईट. तेव्हा काही गोठ्यात जातात, झोपतात, असं बरंच काही काही त्याच्यामध्ये. तर त्याला मी असं सवय लावलेली आहे थोडीशी, पण मुलं ऐकत नाही हो. त्यांना जे करायचं ना झोपायच्या आधी ते तेच करणार. तुम्ही कितीही बुक्स आणा, किती छान छान हे करा, ॲट द एंड त्यांना जे करायचं आहे ते तेच करणार, तुमचं ऐकणारच नाही. पण म्हटलं असं सवय लावायला वगैरे, त्या हिशोबाने मी ते बुक आणलेलं आहे. मी ऑलरेडी त्याचं हे शेअर केलेलं आहे, यु नो, की का वगैरे कसं, आय मीन लिंक वगैरे तर नाही, कारण मला कोणी विचारलं तर शुअरली पाठवेल. बट असो. brown. संपलाय पूर्ण लिप बाम. त्याच्यावर थोडीशी कॉम्पॅक्ट ॲब्सोल्यूट लॅक्मेची done.
काय बोलू? पहिला असं लांबून वगैरे 2 मिनिटं वाटलं की तू असं नॅपकिनच टाकलेलं आहे. चांगलं वाटतं. अरे चांगलं आहे, पण असा अँगल दिसतो ना की असं असतात ना ते धाब्यावर काम करणारे असे गमछा टाकून, तशीच दिसत होती. तुला काय घ्यायचं? अरे मला माझे कपडे घ्यायचे. असा माझा फायनल लुक आलेला आहे. नाव इट्स अप्लाय फॉर लिटल शाईन. आणि ती शाईन येणार आहे मला मार्समधून. आता हे जे शाईन येणार आहे मार्स. Just done. Now मला आयलाइनर मार्स हे पण आहे, लॅक्मीचंच आहे हे पण. ठीक आहे, असं लागलेलं आहे काहीचं. तर मी आता ना त्याला जरा व्यवस्थित करते. मस्त. आता मला मस्कारा ना माझं पूर्ण घ्यायला लागेल नवीन. बाय द वे, हा मस्कारा मी लॅक्मीचा यूज करत होते. याच्या व्यतिरिक्त अजून कुठला छान आहे? डू कमेंट की मी अजून तो बाय करावा आणि हे करावा. तर ऑलवेज वेलकम. तो पण मी ट्राय करेन. सॉरी डन. इट्स लिपस्टिक टाइम. परफेक्ट. हे बघा, खूपच अशी जास्त न्यूड वाटते आहे. इसका टच होते देंगे अभी. लिटल टच. तुम्ही पण असा मिक्स अँड मॅच करत असालच. हेअरस्टाईल आपली सिम्पल असते. हेअर्स छोटे आहेत त्याच्यामुळे आपण जास्त डोकं लावत नाही. जस्ट लाईक दिस अँड लाईक दिस. डन. दिस इज माय हेअरस्टाईल. दॅट्स इट्स. हां, कधी हे असं होतं ते प्रिन्सिपल. हा आलेला आहे माझा फायनल लुक. एकदा तुम्हाला सगळं लुक दाखवते. वॉच वगैरे घालते. दिस इज माय फायनल लुक. कसं वाटतं नक्की सांगा. चला, सो मी झाली अशी काहीशी रेडी. आता मी तर रेडी झाली आहे. माझं जिरा वॉटर राहिलं होतं ते घेते. सो चलो, हा लुक कसा वाटला आहे डू कमेंट. आवडला असेल तर नक्की सांगा. आणि अजून याच्या व्यतिरिक्त कुठले कुठले लुक्स दाखवू तेही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. सो चलो, बाय बाय.
आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.